नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिडको लॉटरी विजेत्यांना मिळणाऱ्या खुशखबरी संदर्भातील अतिशय महत्त्वाच्या अपडेट बद्दल माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सिडको मार्फत नवी मुंबईतील उल्वे नोडमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांकरता दिवाळी 2022 मध्ये सिडको महागृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 7,849 घरांची सोडत जाहीर केली होती आणि फेब्रुवारी 2023 मध्ये या योजनेची संगणकीय सोडत काढण्यात आली होती। यात एकूण 4,869 अर्जदार बामणडोंगरी येथील गृह प्रकल्पासाठी विजेते ठरले होते आणि या सर्व यशस्वी अर्जदारांना सिडकोकडून इरादा पत्र देखील पाठवण्यात आले आहेत। अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व वाटप पत्र वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच अर्जदारांना सदनिकांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे। सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील बामणडोंगरी येथील यशस्वी अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत। त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा 3 लाखांपर्यंत असल्यामुळे या घरांसाठी 35 लाखांची रक्कम उभी करण्यासाठी अर्जदारांना खूप मोठ्या अडचणी येत होत्या। हे लक्षात घेऊन या अर्जदारांना दिलासा देण्याकरता बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किमती कमी करण्याबाबतचे निर्देश माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सिडकोला दिले होते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किमती तब्बल 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय। त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2.5 लाख रुपयांच्या अनुदानासह 35 लाखांच्या सदनिका आता सुमारे 27 लाख रुपयांत उपलब्ध होणार आहेत। यामुळे या योजनेतील यशस्वी अर्जदारांना दिलासा मिळून त्यांचे नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार असल्याचे सिडकोचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, ही होती सिडको लॉटरी संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।